motherfucking beat. माय मालूबाई, काऊन रत्नाबाई, काय झालं तुले? काऊन एवढी धावत आली तू? हो मालूबाई, मैने हा बिचारे कुठं गेली काय गेली? राग बाई तिलेच पाहायला आली, ती त्या घरी आली काय हो बाई? ते काऊन कुठं गेली ते? काय झालं? ओ काहीच नाही झालं बाई. ते सारखी मोबाईल पाहत असते ना, तर तिच्या भावानं तिले 2-3 चापटा मारल्या, तर ते राग चालली गेली. मला वाटलं ते त्याच घरी आली काय. येतो बाई मी. अहो थांब मी येतो. चल आपण तिला पाहू दोघी जणी. अहो काकाजी, आमची नेहा आली काय तुमच्या घरी? नाही इथं नाही आली. लय मारलं का हो तिले? का हो कुठं गेली असून आता ती पोरगी बाई? चल बरं बिचारे, बाई पोरगी. हो माहिती बाय, तिथं बसलेली दिसून राहिली. चल बरं. चल काऊन नाही तू इकडे येऊन बसली? काय झालं बा, इथं येऊन बसली बिचारे तू? आम्ही किती पाहून राहिलो तुले घरी. वारे बा पोरगी. जाय आई, मी नाही येत आता घरी, मला यातच नाही आहे. काऊन बाई, अशी नको करू. चल ना घरी. बोलतच असते, मोठा भाऊ आहे ना तू आहे. हो आई, मोठा भाऊ झाला तर काय असलं, मोबाईल पाहायसाठी मारत असते का? किती जोरात मारलं त्यानं मले. नेहा, मोठा भाऊ हा निंबाच्या झाडासारखा असतो, ज्याची चव कदाचित कडू असेल, पण तो नेहमी सावली देत राहतो. तो कदाचित कडू शब्दही बोलेल, पण त्याबद्दल तो कधीच वाईट विचार करणार नाही. बिचारे तो तुया किती लाड करते. तुया जे म्हटलं ते तुला आणून देते, कपडे आणते, तुझ्यासाठी खेळणे आणते, आणि तू त्याचा राग करतं. मग त्याचं बरोबर तर आहे. तुले त्यानं चांगल्याच गोष्टीसाठी मारलं तर तुले त्याचा राग येऊन राहिला. असा राग चांगला नसते बाई. हो आई, बरोबर आहे. दादा माया किती लाड करते, मला जे म्हटलं ते आणून देते. कुठला आहे माया? आई, दादाला माहित नाही ना मी इकडे आली म्हणून, त्याला सांगू नको. बरं चल मग. चाल घरी.